शुभविवाह या मालिकेमध्ये आजचा भाग एकदम निर्णायक. भूमी आकाश पळालेत. देवी आईच्या जोगतिणीने त्यांना वेश बदलायला मदत केली आणि फायनली रागिणीचा बोर्ड त्यांच्या हातात लागलाय महासत्संग सोहळ्याचा. आणि त्यानंतर रागिणी पकडली गेलेली आहे. बरं, बलदेवच्या हातामध्ये CCTV फुटेज पण लागलेले आहेत. स्वप्नात नाही तर सत्यात रागिणीचं भांडण 2 ठिकाणी उघडकीला पडले. नक्की काय घडलंय पाहूया. इकडे बलदेवला घेऊन आता मुद्दाम अपूर्वा चालले आणि ती सांगते एक काम करूया का. म्हणजे ती त्याला असं भासवण्याचा प्रयत्न करते की मी तुझ्याच बाजूनी आहे, मी तुलाच मदत करतेय, मी सुद्धा भूमी आकाशला या सगळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते असं भासवण्याचा प्रयत्न चाललाय. कारण तिला सध्या तरी आता त्या पेपरवरती सही घ्यायची आहे. जे पेपर पौर्णिमाने तयार केलेत ते म्हणजे प्रॉपर्टीचे पेपर. आणि त्यामुळे ती गोड बोलून आता त्याला आपल्या सोबत नेतीये. आणि त्याच वेळेला अनाथाश्रमातली मुलं आलेली आहेत. आणि ओ काका, आम्हाला देणगी द्याल का तुम्ही अनाथाश्रमासाठी. म्हणजे आम्हाला काही पैसे गोळा करायचे आहेत, तर तुम्ही काही पैसे देऊ शकाल का. यावरती बलदेव आता सांगतो ठीक आहे, बघू ते पेपर. असं म्हटल्यावरती तो म्हणतो काका द्या ना पैसे. यावरती बलदेव म्हणतो हो मी तुला पैसे देतोय. यावरती तो म्हणतो सही पण कराल का ह्याच्यावरती. यावरती बलदेव म्हणतो ठीक आहे. अपूर्वा मुद्दाम नाटक करत म्हणते अरे बलदेव काय चाललंय तुझं. असं कोणत्याही रॅन्डम पेपरवरती तू सह्या करत चाललेला आहेस. म्हणजे मला काय वाटतं माहितीये का, हे असं सह्या करत तू अडकू शकतोस. यावरती तो म्हणतो काय बोलतेस तू अपूर्वा. अगं ते पेपर अनाथाश्रमामधले आहेत, त्यांना देणगीसाठी ते पेपर पाहिजे, ते कशाला काहीतरी करतील. आणि तो काहीही न बोलता पेपरवरती सह्या करतोय. इकडे आता पौर्णिमा लपून छपून हे सगळं पाहतीये आणि दोघींची नजरानजर होतीये. दोघी एकमेकींकडे पाहत आहेत आणि एकमेकींना इशारा करतायत की आता काय नक्की होईल किंवा काय चाललंय ते. बलदेव आता न बघता सह्या करत चाललाय. आणि त्यानंतर आता नेमकं प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करायची वेळ आली आणि त्याच वेळेला नेमका दुसरा मुलगा आलाय. ओ काका, तुम्ही याला पैसे देताय का. मग तुम्ही मला सुद्धा पैसे द्या ना, मी पण अनाथाश्रमासाठी देणगी गोळा करतोय. यावरती तो दुसरा मुलगा म्हणतो अरे मी आलोय ना काकांकडे मागायला, आता तुझं काय आहे, तू कशासाठी आलायस. तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा बरं. काका फक्त मलाच देणगी देणार आहेत. यावरती तो म्हणतो नाही काका तुम्ही ह्याला देताय ना, मग मला पण द्या. ते दोघं जण मुद्दाम भांडाभांडी करायला लागलेले आहेत, जेणेकरून आता इकडे बलदेवचं लक्ष बंद, कॉन्सन्ट्रेशन त्याचं जावं आणि त्यांनी आता पटापट सगळ्या सह्या कराव्या. हा आता पौर्णिमा आणि आता इकडे हेतू आहे तो म्हणजे अपूर्वाचा. ह्या दोघींनी मुद्दाम हे सगळं प्लॅनिंग केलंय. बलदेवला काहीतरी गडबड आहे असं वाटतंय खरं, पण तो इतका काही विचार करत नाहीये आणि त्या प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करून टाकतोय. दोन्ही मुलांना अनाथ आश्रमाची आहेत म्हटल्यावरती त्याने काही इतका विचार न करता पेपरवरती फटफट सही करून तो मोकळा झालेला आहे. बरं, आता सही करून तो मोकळा झाल्यावरती तो अपूर्वाकडे पाहतो. अपूर्वाच्या चेहऱ्यावरती एक आता गोड स्माईल आले. चला, बाकी काही नाही तर हे प्रॉपर्टीचे पेपर तरी आपल्या नावावरती झालेत, जेणेकरून आता इकडे आकाश भूमीला ज्या वेळेला पकडेन ना त्यावेळेला त्यांना हे पेपर दाखवेल आणि त्यांची रिॲक्शन बघणं मला जास्त महत्त्वाचं वाटते. इकडे तोपर्यंत तिला वाटते की आपण हा गेम खेळतोय, पण तिला माहित नाहीये या गेममध्ये आपण अडकले जातोय किंवा आपल्याला अडकवलं जातंय. इकडे आता पौर्णिमाने ते पेपर पाहिलेत आणि पौर्णिमाने पेपर हातामध्ये घेतलेत. पौर्णिमाने पेपर हातात घेतल्यावरती ती आता भलतीच खुश झाली. म्हणजे इकडे पूर्णपणे अपूर्वाला मूर्ख बनवत सगळी प्रॉपर्टी पौर्णिमा आणि रागिणी या दोघींच्या नावावरती करण्याचं हे सगळं प्लॅनिंग आहे. आणि त्यानंतर मग ती पेपर अपूर्वाच्या हातात देते, पण काहीतरी गडबड आहे. तिने पेपरमध्ये काहीतरी झोलझाल केलेला आहे 100%. अपूर्वा ते पेपर घेऊन पोलीस स्टेशनला आलेली आहे आणि ती विचार करते चला माझं एक तरी काम झालेलं आहे. सगळीच कामं अर्धवट होत आहेत, पण आज एक तरी काम झालेलं आहे असं म्हणत ती खुश आहे. आणि आकाशभूमी ज्या वेळेला तुम्ही पकडले जाल ना त्यावेळेला तुम्हाला जेव्हा समजेल ना की तुमची सगळी प्रॉपर्टी जी तुम्ही बलदेवच्या नावावरती केलेली आहे ती सगळी प्रॉपर्टी आता माझ्या नावावरती झालेली आहे. आणि त्यानंतर मग तुम्हाला काय वाटेल ना हे मला नक्कीच बघायला आवडेल असं तिच्या मनामध्ये चाललेलं आहे आणि ती आता विचार करत आहे. बरं, हे सगळं चालू असताना मग आता इकडे भूमी आकाशला सांगतेय आकाश मला तर काही कळत नाहीये, आपण इकडून पळालोय खरे, पण आता आपण काय करायचंय पुढे. सगळ्याच गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड होत आहेत. मानसीला फोन लाव बरं. मानसीला फोन लावते, मानसी उचलत नाहीये. त्यानंतर मग आता काय करायचं तर ती सांगते काम कर, पौर्णिमाला कॉल कर. पौर्णिमाला कॉल केलास तर कदाचित पौर्णिमा आपली मदत करेल.
नेमकी त्याच वेळेला पौर्णिमा रागिणीला भेटायला आलेली आहे. ज्या वेळेला पौर्णिमा रागिणीला भेटायला आलेली आहे त्यावेळेला रागिणीच्या सोबत ती बोलणार. तितक्यात आता इकडे त्या फोनवरून फोन आलेला आहे भूमीचा पौर्णिमाला. भूमीचा फोन आल्यावरती मग आता इकडे पौर्णिमा म्हणते, हां हॅलो, कोण बोलतंय? यावरती भूमी म्हणते, हॅलो पौर्णिमा, अगं मी बोलतीये. त्यावरती पौर्णिमा म्हणते, अगं भूमी, तू तू तर जेलमध्ये आहेस ना, तू जेलमधून कॉल केलायस का? यावरती ती सांगते, नाही अगं आम्ही बाहेर पळालोय, मला तुझ्या मदतीची गरज आहे, आम्हाला तुझ्याशी बोलायचं आहे. यावरती ती म्हणते, ठीक आहे ठीक आहे, काही काळजी करू नको, मी तुमची मदत करायला तयार आहे. तू एक काम कर ना, तू मला लोकेशन पाठव कुठे भेटायचं ते. मग त्यानंतर मग आता आकाश त्याच्या जुन्या गोडाऊनचं लोकेशन पाठवतो, ज्या गोडाऊन सध्या बंद आहे किंवा तिथे कुणीही येत नाहीये त्या गोडाऊनचं लोकेशन पाठवतो आणि त्यानंतर ह्या दोघी जणी त्या गोडाऊनच्या लोकेशनवरती जायला निघतात. इकडे तोपर्यंत अपूर्वा भलतीच खुश आहे आणि तिला सुद्धा आता टिप मिळालेली आहे. म्हणजे तिला मुद्दामच पौर्णिमानेच टिप दिलेली आहे की लवकरात लवकर आता इकडे त्या ठिकाणी जाऊन भेट, तिथे तुम्हाला आकाश आणि भूमी नक्की भेटतील. मग पौर्णिमाची म्हणजे अपूर्वाची टीम त्या ठिकाणी गेलेली आहे. बरं तोपर्यंत इकडे आकाश भूमी त्या गोडाऊनमध्ये आल्यावरती भूमी सांगते, आकाश हे काय आहे? यावरती आकाश सांगायला लागतो, अगं हे आपलं जुनं गोडाऊन आहे, इथे आता सध्या काही ऑपरेट केलं जात नाहीये, पण पूर्वी हे आपण ऑपरेट करत होतो. ऑलरेडी ह्या दोघी जणी त्या लोकेशनमध्ये जाऊन बसल्यात आणि हिच्या हातामध्ये बंदूक आहे. पौर्णिमा म्हणते, काय करताय तुम्ही? तुम्ही ही बंदूक हातामध्ये घेण्याचं कारण तरी काय? यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते ती, हे माझ्या हातात ना माझ्याकडे ही बंदूक पहिल्यापासूनच असते आणि आता जर का गरज पडली ना तर मी या सगळ्यामध्ये आता काहीही करू शकते. सेफ्टीसाठी ही बंदूक असणं गरजेचं आहे, असं म्हणत दोघी जणी लपून बसल्यात. इकडे आकाशभूमी दोघं जण वाट पाहत आहेत की कधी एकदा पौर्णिमा येते, कधी एकदा आपल्याला काही बोलायला भेटते. आणि त्याच वेळेला इकडे हे सगळं चालू असताना ह्या दोघी जणी लपून बसलेल्या असताना अचानकपणे आता तिकडे पोलीस यायला निघालेले आहेत. अचानकपणे म्हणजे त्यांना खबरबात तर आता पौर्णिमानेच दिलेली आहे आणि पौर्णिमाने या सगळ्यामध्ये त्यांना आता बोलवलेलं आहे. मग पोलीस आल्यावर तिथे म्हणतात, चला आत्ताच्या आत्ता सरेंडर करा, चला लवकर सरेंडर करा. यावरती आकाशभूमी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. ऐका, आम्ही काय सांगतोय ते घ्या तुम्ही एकदा, आम्हाला तुमच्याशी बोलायचंय, ऐका तरी, असं म्हणत ते आता बोलण्यासाठी त्यांना थांबवत आहेत. बरं आता हे सगळं चालू असताना पोलीस काही ऐकायला तयार नाही आहेत आणि ह्या दोघी जणी मात्र आता लपून छपून बसल्यात. इकडे तोपर्यंत लगेचच पोलिसांची बंदूक आकाशने हिसकावून घेतले. आकाशने बंदूक हिसकावून घेऊन, हे बघा आम्हाला जाऊ दे, उगाच आम्हाला अडकवण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका, आम्हाला जाऊ दे, असं म्हणत आता इकडे लगेचच तो बोलायला लागलेला आहे. बरं हे सगळं चालू असताना मग आता पोलीस सांगतात, बंदूक खाली ठेवा, सरेंडर करा, आम्ही तुम्हाला काही करणार नाही आहोत, आत्ताच्या आत्ता सरेंडर करा बरं. असं म्हटल्यावरती आकाशभूमी बिलकुल सरेंडर करायला मागत नाहीये. पोलिसांचा माग काढत काढत ते तिकडून निघालेत, बंदूक तिकडून फेकून दिले आणि त्यानंतर दोघं बाहेर आल्यावरती विचार करतायत. आकाश भूमीला म्हणतोय, काहीच हे नाहीये, आपल्यापर्यंत हे सगळं जे काही झालंय ना तो सगळा एक ट्रॅप होता. म्हणजे तुला कळतंय का, हे लोकेशन दुसरं कुणाला कळणं हे गरजेचंच नव्हतं. हे लोकेशन का कळलं कुणाला? किंवा आता पौर्णिमानेच हे सगळं केलेलं असणार आहे याची मला खात्री आहे. मला असं वाटतंय पौर्णिमा या सगळ्यामध्ये आपल्याला म्हणजे आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करत आहे भूमी. यावरती भूमी म्हणते, आकाश अरे पण असं का करेल ती? यावरती आकाश म्हणतो, नाही माहिती मला का करेल ती, पण काहीतरी आहे भूमी. म्हणजे ही पौर्णिमा आपल्यासोबत डबल गेम खेळती आहे, कारण हे लोकेशन दुसरं कोणाला माहिती असण्याची काळी मात्र शक्यता नाहीये. असं म्हटल्यावरती आपल्याला पौर्णिमापासून जपून राहायला पाहिजे. त्यावरती आकाश म्हणतो, आपल्याला पौर्णिमाचा पाठलाग केला पाहिजे. भूमी म्हणते म्हणजे? त्यावरती आकाश म्हणतो, पौर्णिमाचा पाठलाग केला तर आपल्याला समजेल की पौर्णिमा आत्याला भेटते किंवा नाही भेटते. कळतंय का तुला भूमी? आणि भूमीच्या लक्षात गोष्ट आता आलेली आहे. बरोबर बोलतोय आकाश, आपल्याला पौर्णिमाचा पाठलाग केला पाहिजे. नक्कीच पौर्णिमा आत्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असू शकते आणि आता दोघांना खऱ्या अर्थाने योग्य तो मार्ग सापडलेला आहे आणि दोघं जण पौर्णिमावरती विश्वास न ठेवता ते आता पौर्णिमाचा पाठलाग करायला निघालेत. बरं हे सगळं चालू असताना इकडे आता बलदेवने एका माणसाला गाठले आणि त्याला आता CCTV कॅमेऱ्याचे फुटेज दाखवायला सांगितले, ज्या रोडवरती आता आकाशभूमीने रागिणीला पाहिले. आणि तो आता सांगायला लागतो, खरंच सर थँक्यू, तुम्ही मला इतक्या शॉर्ट नोटीसवरती हे CCTV कॅमेरे दाखवायला तयार झालात.
यावरती तो म्हणतो, आकाश महाजन आणि भूमी महाजन यांना मी इतकं चांगलं ओळखतो ना की ते असं कधीच काही करू शकणार नाहीत याची मला खात्री आहे आणि म्हणूनच मी तुमची मदत करायला तयार झालेलो आहे. बरं, असं म्हटल्यावरती मग आता लगेचच CCTV कॅमेरेचं फुटेज चालू केलं जातं. बलदेव ते फुटेज पाहतोय. फुटेज पाहता पाहता बलदेवला आता मात्र त्या रोडवरचं फुटेज दिसतंय आणि त्या रोडवरच्या फुटेजमध्ये रागिणीसारखी पाठमोरी एक बाई दिसलेली आहे. बलदेवची खात्री झालेली आहे की ही रागिणी पटवर्धनच आहे, पण कोणत्याही CCTV कॅमेऱ्यामध्ये तिचा चेहरा काही कॅप्चर प्रेक्षकांनो झालेला दिसत नाहीये आणि त्यामुळे तो जरासा गडबडलाय. पण त्याची तर खात्री झाली आणि तो विचार करतोय, मला तर 100% समजलेलं आहे की ही म्हणजे ही रागिणी पटवर्धनच आहे. पण ही रागिणी पटवर्धन जरी असली तरी सुद्धा अपूर्वाला हे सिद्ध करायला किंवा अपूर्वाला हे सगळं सांगायला मला काहीतरी ठोस पुरावा पाहिजे आणि तो ठोस पुरावा माझ्याकडे असल्याशिवाय मी अपूर्वाला काही सांगू शकत नाहीये. पण ठीक आहे, आकाशभूमी जे काही बोलत होते ते खरं होतं, ते खोटं नव्हतं. इतकं तर याच्यातून सिद्ध झालेलं आहे, इतकं तर समजलेलं आहे की ती जिवंत आहे आणि ती इथेच कुठेतरी आहे. पुढचं फुटेज पाहताना त्याच्या लक्षात आले की एक व्हॅन आलेली आहे आणि त्या व्हॅनने रागिणी पटवर्धन यांना आता व्हॅनमध्ये बसायला सांगितलंय आणि त्यानंतर मग ती व्हॅन तिकडून निघून गेले. मग त्यानंतर आता इकडे बलदेव सांगतोय, एक काम करू शकता का, ह्या व्हॅनचं CCTV फुटेज म्हणजे ही व्हॅन जिथे जिथे जाईल त्या ठिकाणचं CCTV फुटेज मला मिळालं तर बरं होईल. यावरती तो माणूस म्हणतो, ठीक आहे, मी मिळवण्याचा तर आता प्रयत्न करतोय. आता इकडे आकाशभूमीला तर पौर्णिमावरती डाऊट आलाय, पण आता बलदेवला सुद्धा त्या व्हॅनचा पाठलाग केल्यावरती पौर्णिमाच या सगळ्याच्या मागे आहे हे कळणार आहे. इकडे तोपर्यंत रात्र झालेली आहे. भूमी आता खूपच हातबल झाले आणि रडायला लागले. आकाश तिला म्हणतोय, हे बघ भूमी, आपण अशी उमेद हारून चालणार नाहीये. यावरती लगेचच ती म्हणते, आकाश, आपण पळालोय, पण काय हे आपलं आयुष्य आहे आणि काय हे आपण असं फिरत पेसतोय. मला नाही वाटत की हे सगळं इतकं सोपं आहे. म्हणजे आपण असं कसं रागिणी आत्याला शोधणार आहोत. मला क्षितिजाची इतकी आठवण येते म्हणून सांगू, कसं तिला भेटणार आहोत. बऱ्याचशा गोष्टी आता इकडे घडत चालल्यात. पळताना आपण विचार केला नाही की आपण पळतोय खरं, पण आता पळत असताना आपल्यासोबत काय होईल, काय घडेल हे सगळं आपल्याला काही कळायला मार्ग नाहीये. असं म्हणत ती आता बिचारी खूपच अस्वस्थ झाले आणि आकाश सुद्धा आता खूपच अस्वस्थ झालेला आहे. त्याला आता काही स्वतःलाच कळत नाहीये की नक्की आपल्यासोबत काय घडतंय ते. आणि त्यानंतर ती म्हणते, हे सगळं जर का असंच चालू राहिलं तर कोण आपल्यावरती विश्वास ठेवेल आणि मला काही कळायलाच मार्ग नाहीये की काय करायचं. आता त्यावरती आकाश म्हणतो, तू काळजी करू नको, याच्यातून आपल्याला जर कोणी मार्ग दाखवणार आहे तर ती देवी आई. असं म्हणत दोघं जण देवी आईची प्रार्थना करत असताना जोगतीन तिकडे आलेली आहे आणि देवी आईचा उदो उदो असं म्हणत या दोघांना जणू काही मार्गच दाखवायला आलेली आहे. आणि त्याच वेळेला मग आता इकडे लगेचच जोगतीन सांगायला लागते की काय करताय, तुम्हाला मार्ग सापडत नाहीये ना, देवी आईचे खरे भक्त आहात ना. देवी आई आपल्या खऱ्या भक्तांना कशा प्रकारे अशी अंधारात सोडेल. देवी आई कधीच आपल्या भक्तांना अशी अंधारात सोडत नाहीये. त्यामुळे काळजी करू नका, मी देवी आईचा मार्गच घेऊन तुमच्याकडे आलेली आहे. असं म्हणत ती आता आकाशभूमीला योग्य तो मार्ग आता दाखवते आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने आकाशभूमी आपल्या मिशनवरती निघालेले आहेत. तिने आता त्यांना घरात आणले आपल्या आणि आता घरात आणून तिने आता लगेचच त्यांना वेश बदलायला दिलेला आहे. आकाश आणि भूमी देवी आईचे सेवेकरी झालेत. भूमी झाले जोगतीड आणि आकाश आता सेवेकरी. त्यावरती ती म्हणते, जे काम कराल तुम्ही बाहेर पडलात ती खरी ओळख तुम्ही जगासमोर आणू शकत नाहीयेत. आकाश आणि भूमी ही तुमची खरी ओळख जर का जगासमोर आली तर खूपच मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो ना. आणि म्हणूनच मी तुम्हाला ही ओळख दिलेली आहे. आता देवी आईचे सेवेकरी म्हणून तुम्हाला कोणी ओळखणार नाहीये. दोघं जण जोगतिडीचे खूप आभार मानतात आणि खरंच तुमचे जितके आभार मानू तितके कमी आहेत असं म्हणायला लागतात. ती सांगते, आभार मानू नका, हे तर आता देवी आईनेच करायला दिलेलं माझं काम आहे. आणि त्यानंतर मानसीला कॉल केला जातो. मानसीला कॉल करून क्षितिजाला बोलवलं जातं. क्षितिजाला बोलवून आता क्षितिजाची भेटभूमी घ्यायला लागते, कारण तिला क्षितिजाला भेटायचं असतं. आणि ज्या वेळेला ती क्षितिजाची भेट घेते, अपूर्वाला टिप मिळालेली आहे. अपूर्वाला टिप मिळाल्यावरती मग आता अपूर्वा लगेचच तिकडे आलेली आहे आणि त्यानंतर मग आता अपूर्वा सांगते, सरेंडर करा.
आत्ताच्या आत्ता तुम्ही सरेंडर करा, नाहीतर असं म्हटल्यावरती भूमी सांगते जोपर्यंत सगळं सत्य शोधून काढत नाही आहोत आम्ही कधीही सरेंडर करणार नाही. असं म्हणत अपूर्वाला चकमा देत ते दोघं जण आता पळण्याचा प्रयत्न करत असताना मानसी अपूर्वाच्या हातातली बंदूक वरती करते आणि ताई तुम्ही पळा, ताई तुम्ही पळा, लवकरात लवकर पळा असं म्हणत त्या दोघांना पळायला मदत करते. दोघं जण पळतात तर खरे, पण जे भयंकर सत्य त्यांच्या समोर आलेलं आहे ते महाभयंकर सत्य आता वेगळंच आहे. म्हणजे प्रेक्षकांनो, त्यांना आता आत्याचा बोर्ड दिसलाय महासत्संग सोहळा आणि तो म्हणतो हे बघा आत्याचा फोटो आहे. लगेचच ते आता पाठलाग करत त्या ठिकाणी निघतात. तिकडे आता दार वाजवल्यावरती रागिणी दार उघडते. आत्या तू असं म्हणत दोघं जण तिला आता रंगेहात पकडतात. रागिणीलाच प्रत्यक्षामध्ये आकाश भूमीने पाहिलेलं आहे आणि त्यानंतर आता खऱ्या अर्थाने मालिका टर्निंग पॉइंटवरती आलेली आहे. मुळातच या दोघांना समजलंय की रागिणी पटवर्धन ही जिवंत आहे आणि ती इथे आहे. हे सगळं आता खऱ्या अर्थाने समोर आलेलं आहे.